हॅलो मित्रांनो, प्रजासत्ताकच्या हार्दिक शुभेच्छा. संगमनेर येथील पेटिट हायस्कूलमध्ये खूप मोठ्या आनंदात हा साजरा करण्यात आला. राष्ट्रप्रेम, राष्ट्राभिमान आणि विद्यार्थी हे आपण नक्कीच सरांना विनंती करू. कधीतरी वेळेतून आमच्या विद्यार्थ्यांसोबत तुमचे अनुभव नक्की शेअर कराल. तर सिनियर कॉलेजचे पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष भानुदास मोरगेकर यांनी कॉलेजच्या आजच्या दिवसाची आवश्यकतावर इलेक्ट्रिक बेल आपल्याला दिलेली आहे. तर मी सरांना अशी विनंती करते, भानुदास सरांना अशी विनंती करते की त्यांनी प्राचार्य डॉक्टर अस्मिता देशपांडे मॅडमांना ही बेल सुपूर्द करावी. प्राचार्य मॅडमांना मी विनंती करते की त्यांनी भानुदास सरदे सरांना आपल्या कॉलेजकडून प्रेमाचं प्रतीक म्हणून बुके द्यावा. धन्यवाद मॅडम. जीवनात यशस्वी होणं प्रत्येकाच्या पदरात आहे असं नाही, पण प्रयत्नामध्ये असणं आणि जे व्यक्ती प्रयत्नामध्ये आहे तो नक्कीच यशस्वी होतो. मी देशमुख सरांना अशी विनंती करते की त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावे. विद्यार्थ्यांनी काम करा. आज प्रजासत्ताक दिनानिमित्त आपण सर्व पुस्तकीय सर्वांना
आणि आपला कार्यक्रम जो आहे ते सर्व प्रेक्षकांना आज आपण या ठिकाणी जे कार्यक्रम आपण केले हा कार्यक्रम प्रत्येक परंपरेत दरवेळेला आम्ही बी शाळेत असताना खूप बरेच काही गोष्टी आम्ही केल्या आणि बरेच कार्यक्रम घडले की आजही आपली शाळा अतिशय चांगल्या पद्धतीनं व्यवस्थित चालू आहे. तर हा कार्यक्रम आपण जसा शिस्तप्रिय चालवला तेवढाही आपल्या दृष्टीने आपल्या भारताच्या दृष्टीने अतिशय चांगले आणि या देशात ज्या वेळेला भारत पाकिस्तान युद्ध 2 वेळेला झालं 1965 साली भारत पाकिस्तान त्यावेळेला सुद्धा भारत जिंकला होता. आता 1971 साली भारत पाकिस्तानच्या युद्धामध्ये आम्हाला स्वतःला सहभागी व्हायला लागला. त्यावेळेला ज्यावेळेला बांगलादेश स्वतंत्र झाला त्या बांगलादेशाच्या पूर्ण स्वातंत्र्य आपल्या मुक्ती सैनिक त्या बांगलादेशात केले आणि त्यांनी त्या ठिकाणी जाऊन बरंच सहकार्य केलं आणि त्या ठिकाणी बरेच जण काहींना आणि नंतर पूर्व पाकिस्तान हा जुनं नाव होतं तो बांगलादेश झाला आणि नंतर पश्चिम पाकिस्तानमध्ये बांगलादेश स्वतंत्र झाल्या पश्चिम पाकिस्तानच्या त्यावेळेला त्यावेळेला लढाईला सुरुवात झाली. डिसेंबर 71 डिसेंबरला लढाई सुरू झाली. त्यावेळेला पहिला भाग लढला आणि त्या ठिकाणी सर्व सैनिक त्या ठिकाणी बोलवले आणि त्या सैनिकांनी पूर्व पाकिस्तान स्वतंत्र करून पश्चिमेला आले आणि त्यांनी युद्धामध्ये खूप करून आणि पाकिस्तानच्या जेवढे मुलांना भरला ज्यावेळेला लढाई करायची त्यांना त्या ठिकाणी पूर्णपणे हरवलं आणि रात्रीच्या वेळेला संपूर्ण भारतामध्ये सर्व शहरांमध्ये ब्लॅकआउट झाला. आता जुन्या लोकांना तर माहिती की रात्रीच्या वेळेला संपूर्ण लाईट बंद इकडे सुद्धा वर आता त्या परिसरात पश्चिम बाजूला राजस्थान वगैरे भागात वाळवंट वगैरे असायचे त्या ठिकाणी सैनिकांना लपायला जाणं घेत होतं. पण त्या ठिकाणी खंडक तयार केलं. त्या खंडकामध्ये सर्वांनी आपापल्या मिळून आणि लढाईच्या वेळेला ज्यावेळेला युद्ध सुरू होतं त्यावेळेला रात्रीच्या वेळेला विमानांनी गोळीबार करून त्या ठिकाणी बरेचसे सैनिक मृतावस्थेत झाले आणि काहींना हे झालं. आम्ही ज्या ठिकाणी होतो त्याच्या बाजूला मद्रास रेजिमेंटची जी काही होतं आपल्या त्याला चेन्नई होती मद्रास रेजिमेंटची जी युद्ध तर मद्रास रेजिमेंट त्या ठिकाणी पुढे पाऊल टाकताना त्यांना युद्धामध्ये त्यावेळेला अजून संरक्षण झाले आणि त्यांना पुढे जाऊ नका अशी सूचना दिली. पण मद्रास रेजिमेंटने काय केलं पुढे आणि त्यांनी तिकडून ठार ठरलेले 27 मद्रासचे त्या ठिकाणी बऱ्याचशा ठिकाणी त्यांचे जवान मृत्यू झाले आणि नंतर पुढे त्यांना हेलिकॉप्टरने ट्रेनिंग सेंटरच्या ठिकाणी आणलं आणि हॉस्पिटलला ॲडमिट करून